नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे कार्बोहायड्रेट. कारण की आम्ही एनर्जी सायकल बघितलेले, आम्हाला विटॅमिन्स माहिती आहेत, आम्हाला मिनरल्स माहिती आहेत, आम्हाला एन्झाईम्स माहिती आहेत. आता आपण बघणार आहे आहाराचे मोठे घटक, ज्याच्यामध्ये पहिला आहे कार्बोहायड्रेट. बरेच लोक तुम्हाला सांगतील कार्बोहायड्रेट खाऊ नका. अरे मित्रांनो, कार्बोहायड्रेट महत्वाचे आहेत. का तुम्हाला सांगतो, 3 गोष्टी आहेत लक्षात घ्या. एक आहे अनाबोलिझम, एक आहे कॅटाबोलिझम, तिसरं आहे मेटाबोलिझम. सगळ्यात महत्वाचं की कुठलंही अन्न खाल्ल्यानंतर त्याची वेस्टेज आमच्या शरीरामध्ये तयार होतात. तर त्या वेस्टेजचा जो एंड प्रोडक्ट आहे, बाय प्रोडक्ट आहे, तो बघणं फार गरजेचं आहे मित्रांनो. कार्बोहायड्रेट एनर्जी सायकलची तुम्ही रिॲक्शन समजून घ्या. काय आहे, कार्बोहायड्रेट बनतात म्हणजे ग्लुकोज बनतो. ग्लुकोज बनतो कशापासून? कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर पासून. त्याच्यामध्ये एनर्जी असते. एनर्जी तुम्हाला सांगितलेले. आता हाच कार्बोहायड्रेट आम्ही खाल्ला, नैसर्गिक स्वरूपात खाल्ला, त्याच्यामध्ये हे सगळे विटॅमिन, मिनरल, एन्झाईम भरपूर आहे. त्याचं मेटाबॉलिझम शरीरामध्ये कसं होणार आहे? कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. कार्बन डायऑक्साईड आपण इथून सोडणार आहे श्वासाद्वारे. पाणी आपण श्वासाद्वारे सोडतो, स्किनद्वारे सोडतो, युरिनद्वारे सोडतो, फिसेसद्वारे सोडतो, पर्स्पिरेशनद्वारे सोडतो, स्वेटद्वारे सोडतो. त्यामुळं आमच्या शरीराला कार्बोहायड्रेट फार सोपे पचवायला, खूप छान एनर्जी मिळते. आणि मित्रांनो, कार्बोहायड्रेट मध्ये जर कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट असतील ना, तर त्याच्यामध्ये फायबर पोर्शन असतो. हा फायबर पोर्शन आमच्या शरीरातल्या 100 ट्रिलियन गुड बॅक्टेरिया, ज्याला मी प्रोबायोटिक म्हणतो, त्यांच्यासाठी आहाराचं काम करतो. हे प्रोबायोटिक्स त्याच फायबर मधून पुन्हा विटॅमिन, मिनरल बनवतात आणि आम्हाला गिफ्ट स्वरूपात देतात. मित्रांनो, भरपूर कार्बोहायड्रेट खाल्ले पाहिजे, पण ते कुठले ज्ञान घेणं आवश्यक आहे. आय होप तुम्हाला कार्बोहायड्रेटचा कन्सेप्ट कळाला असेल. थँक्यू.